महाबली हनुमान. वृषभ राशीच्या जातकांनो सावधान, जर आज एप्रिल महिन्याच्या या शुभ मुहूर्तावर हा व्हिडिओ तुमच्या मोबाईल स्क्रीनवर धडकला असेल तर समजा साक्षात काळ पुरुषाने तुमच्या नशिबाचा मृत्युलेख पुसून राजतिलकाचा जळजळीत फरमान जारी केला आहे. 2, 3 आणि 4 एप्रिल हे 72 तास तुमच्या आयुष्यात असा महाभूकंप आणणार आहेत जो तुम्हाला कंगालीच्या भीषण गर्तेतून बाहेर काढून थेट कुबेराच्या सिंहासनावर बसवेल. हा केवळ योगायोग नसून तुमच्या पूर्व पुण्याईचे फळ आहे जे आता फळाला येणार आहे. लक्षात ठेवा, जर हा व्हिडिओ पाहताना तुम्ही 1 सेकंद जरी स्किप करण्याची हिमाकत केली किंवा अर्धवट सोडून जाण्याची चूक केली तर तुम्ही पुढच्या 7 पिढ्यांच्या नशिबाचा गळा स्वतःच्या हाताने घोटला आहे. नशिबाचा हा चमत्कार युगायुगातून एकदाच घडतो आणि तो तुमच्या दारी आला आहे. ज्यांनी तुम्हाला आजवर हिणवले, ज्यांनी तुमच्या गरिबीची थट्टा केली, त्यांना आता तुमच्या प्रगतीचा हा रुद्र अवतार पाहावाच लागेल. श्वास रोखून पहा, कारण पुढच्या काही मिनिटात तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि शुभ रहस्याचा उलगडा होणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, मी आज माझ्या दिव्य दृष्टीने पाहू शकते की तुमच्या नशिबाची दोरी एका अत्यंत नाजूक वळणावर आहे. येत्या 72 तासात तुमच्या घरात अशा काही घटना घडणार आहेत ज्या विज्ञानाच्या पलीकडे असतील. तुमच्या डोळ्यासमोर एक काळा पडदा सरकणार आहे आणि तुम्हाला सत्याचा साक्षात्कार होईल. जर तुम्हाला या कलियुगाचे नवे कुबेर पुत्र बनायचे असेल तर एकही शब्द न गमावता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धी माहिती ही तुमच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, येणारी 2 एप्रिलची तारीख ही साधीसुधी नसून या दिवशी साक्षात हनुमान जन्मोत्सव म्हणजेच हनुमान पौर्णिमा आहे. पवनपुत्र हनुमंताच्या या अफाट शक्तीने तुमच्या आयुष्यातील या काळ्या लांडग्याचा कायमचा अंत होणार आहे. ज्याने तुमच्या घराला आणि प्रगतीला तांत्रिक साखळदंडाने वर्षानुवर्षे बांधून ठेवले होते. 2 एप्रिलच्या पवित्र रात्री बजरंगबलीचा गदा तुमच्या शत्रूच्या छातीवर असा प्रहार करणार आहे की त्याने हडपलेली तुमची शक्ती आणि सुखशांती तुम्हाला व्याजासह परत मिळेल. सावध व्हा, कारण तुमच्याच घराच्या उंबरट्याच्या आत तो काळा लांडगा बसला आहे जो तुमच्या सोबत हसून बोलतो, तुमच्या ताटातलं मीठ खातो, पण पाठीमागे तुमच्या विनाशाचं जळमट विणतो. 2 एप्रिलच्या या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी या गद्दार शत्रूचा चेहरा तुमच्या समोर येणार आहे. या व्यक्तीने तुमच्या कुलदेवीला सुद्धा मंत्रांनी बांधून ठेवला आहे. त्यामुळे तुम्ही कितीही मेहनत केली तरी तुमच्या हातात फक्त अपयश आणि निराशाच पडते. या शत्रूच्या नावाची सुरुवात स किंवा व या अक्षराने होते, हे नीट लक्षात ठेवा. जर तुम्हाला या नरकातून बाहेर पडायचे असेल तर 2 एप्रिलच्या सूर्यास्तापूर्वी तुम्हाला एक अत्यंत कठोर पाऊल उचलावे लागेल. तुमच्या स्वयंपाकघरातील सिंकच्या खाली त्या जुन्या अडगळीत लपवलेली ती एक शापित वस्तू शोधून काढा. ती एखादी जुनी गंजलेली सुई, काळा कपडा किंवा हाड असू शकतं. जशी ती वस्तू तुमच्या घराची सीमा ओलांडून बाहेर फेकली जाईल तसा तुमच्या छातीवरचा तो डोंगरा एवढा भार क्षणात हलका होईल. पण लक्षात ठेवा, हे करताना कुणीही पाहू नये, अन्यथा हा उपाय उलटू शकतो. वृषभ राशीच्या जातकांनो, 2 एप्रिलच्या त्या भयानक तांत्रिक बंधनातून मुक्त झाल्यानंतर आता 3 एप्रिलची ती पहाट तुमच्या आयुष्यात सोन्याचा सूर्य घेऊन उगवणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या इतिहासात 3 एप्रिल दिवस वृषभ राशीसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. तुमच्या बापजाद्यांनी ती जुनी जमीन, तो वडिलोपार्जित वाडा किंवा ते कोर्टातील प्रकरण जे गेल्या अनेक वर्षापासून लढकले आहे, त्याला साक्षात हनुमानजीचा महावारंट लागू झाला आहे. ज्या संपत्तीसाठी तुम्ही वर्षानुवर्ष रक्ताची पाणी केले ती आता विनासायास तुमच्या झोळीत पडणार आहे. 3 एप्रिलच्या रात्री ठीक 2:47 ब्रह्मांडात अशी एक दिव्य खिडकी उघडणार आहे जिथे तुमचे पूर्वज तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवर येणार आहेत. ही तीच वेळ आहे जेव्हा तुमच्या नशिबाचे जुने गंजलेले कुलूप साक्षात बजरंगबलीच्या गदेने कायमचे तुटणार आहे. तुमच्याच रक्ताच्या नात्यातल्या ज्या माणसाने कागदपत्रात फेरबदल
दखल करून तुम्हाला रस्त्यावर आणण्याचे कारस्थान रचले होते, त्याच गद्दार शत्रूंनी आता रडण्याची वेळ आली आहे. या रात्री तुम्हाला एका अदृश्य शक्तीचा भास होईल. घाबरू नका, ते पूर्वज असतील. याच 3 एप्रिलच्या राजयोगात तुम्हाला त्या 909 या गुप्त ब्रह्मास्त्र अंकाचा वापर करायचा आहे. हा अंक केवळ आकडा नसून साक्षात कुबेर देवाचा तिजोरी कोड आहे. 3 एप्रिलच्या तुमच्या मोबाईलवर दुपारी 12 वाजेच्या आत असा एक चमत्कारी संदेश किंवा फोन येईल जो ऐकून तुमच्या संपूर्ण खानदानाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील. पण सावधान, लक्ष्मी चंचल असते. जसा हा पैशाचा पाऊस तुमच्या घरावर पडू लागेल तसा त्या स किंवा व नावाच्या शत्रूचा तळफळाट वाढणार आहे. त्यामुळे गुप्तता पाळा. जातकांनो, आता आपण त्या अंतिम दिवसाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, ज्याची तुम्ही केवळ या जन्मातच नाही तर 7 जन्मापासून आतुरलेले वाट पाहत आहोत. 4 एप्रिलची ती दुपार तुमच्या नशिबाचा असा काही थरारक पलटवार करणार आहे की आजपर्यंत तुम्हाला दुबळे समजणारे लोक उद्या तुमच्या प्रगतीचा हेवा करतील. ज्या क्षणी तुम्ही स्वतःच्या तळहातावर तो 909 हा अंक सिद्ध कराल, त्या क्षणापासून संपूर्ण ब्रह्मांडात तुमच्या नावाची एक दैवी लकीर उमटलेली असेल. 4 एप्रिलच्या सूर्योदयापूर्वी जेव्हा आकाश तांबूस व्हायला सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला हा एक छोटासा विधी करायचा आहे. हा 909 अंक तुमच्या उजव्या हाताच्या तळहातावर कुंकवाने लिहा, अष्टगंधाने कोरा. हा अंक लिहित असताना तुमच्या मनात फक्त आणि फक्त तुमच्या यशाचा विचार असावा. जसा हा गंध तुमच्या त्वचेला स्पर्श करेल तसा तुमच्या शरीरातून एक विजेचा प्रवाहासारखा अनुभव तुम्हाला येईल. ही तीच शक्ती आहे जी तुमच्या आयुष्यातील कंगाली ओढून बाहेर काढत आहे. 4 एप्रिलच्या दुपारी 1:11 आत तुमच्या मोबाईलवर असा एक राजयोगवाला शुभ संदेश धडकेल जो ऐकून तुमच्या संपूर्ण घराण्याला आनंदाचा जबरदस्त धक्का बसेल. ज्या माता भगिनींना वर्षानुवर्ष मुलबाळ नसल्यामुळे टोमणे ऐकावे लागले, त्यांच्या घरात साक्षात बालकृष्णाच्या आगमनाची गुड न्यूज याच 72 तासात धडकेल. तुमचे जे जुने व्यवहार अर्धवट राहिले होते ते सर्व आता एका फोन कॉलवर मार्गी लागायला सुरुवात होईल. साक्षात हनुमंतरायाच्या गदेचा प्रहार तुमच्या शत्रूंना धुळीला मिळणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, 2, 3 आणि 4 एप्रिलचे हे 72 तास तुमच्यासाठी साक्षात नियतीने उघडलेलं स्वर्गाचं दार आहे. पण ही सकारात्मक ऊर्जा कायमची टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत कडक अट पाळावी लागेल. लक्ष्मी चंचल असते आणि ती त्याच घरात थांबते जिथे माणुसकी आणि देवावर अढळ श्रद्धा असते. जर हे यश मिळाल्यानंतर तुमच्या मनात अहंकार आला किंवा तुम्ही त्या लोकांचा अपमान केला ज्यांनी तुमच्या पडत्या काळात साथ दिली, तर हीच लक्ष्मी तुमच्या प्रगतीला शाप देऊन निघून जाईल. हा चमत्कार 100% सिद्ध व्हावा यासाठी 4 एप्रिलच्या संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होईल तेव्हा तुमच्या घरातील देवाऱ्यासमोर बसून एक मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावा. त्या दिव्यात 2 लवंगा टाका आणि हनुमान चालीसा पठण करा. हे पठण करत असताना मनात 909 अंक आणि तुमच्या इच्छाचे स्मरण करा. हा विधी साधी गोष्ट नाही तर ते साक्षात संन्यासी बाबांनी दिलेलं ते सुरक्षा कवच आहे जे तुमच्या शत्रूच्या प्रत्येक वाराला निकामी करेल. ही तुमची श्रद्धेची शेवटची परीक्षा असेल. आता वेळ आली आहे तुमच्या डिजिटल हजेरीची. आत्ताच्या आता या क्षणी कमेंट बॉक्समध्ये जा आणि पूर्ण विश्वासाने 3 वेळा लिहा 909. माझा राजतिलक झाला. महाबली हनुमान कृपा ठेवा. हा व्हिडिओ अशा 3 गरजूंना लोकांपर्यंत शेअर करा जे आज निराशेच्या अंधारात आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात दिवा लावणाऱ्याचाच घरात साक्षात भगवंत प्रकाश घेऊन येतो. केवळ फार कमी आहे. नशिबाचे पोर्टल बंद होत आहे. 4 एप्रिलच्या रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात झालेल्या बदलावर विश्वास बसणार नाही. आणि हो मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला अगदी मनाला भावला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.